ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत रुष्टता मोठी. देव दीना घरी धावला या नाटकातलं हे मूळ गाणं मी म्हणजे त्यावेळची नीला जोशी आणि उदयराज गोडबोले यांनी म्हटलेलं आहे. त्या नाटकात रुक्मिणीची भूमिका करणाऱ्या आशा काळेंसाठी मी पार्श्वगायन केलं होतं. ती हृदय आठवण आशा काळे यांच्याकडूनच ऐकूया. इतकं आवडलं तू ते गाणं पाठवलंस ना नीला. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत रुष्टता मोठी. अगं ऐकल्यानंतर इतकी मी किती झटकन त्या काळात गेले, ते सगळं आठवायला लागलं. तो सेट, ते नाटक आणि एक तर अप्रतिम गायलेस तू. आणि ते यांनी पण उदयराज. पण तुझं जे आहे ना ते एक तर तुझा आणि माझा आवाज कोण बोलतंय तेच कळायचं नाही. बाळासाहेब पण म्हणायचे, तुला आठवतं ना? हो ना. इतकं सुंदर. आणि मी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, मनच भरेना. इतकं सुंदर गाणं. तो स्वर जो आहे ना तो कानामधनं असा जाईना ग. मी तर ते भाग्यवान समजते स्वतःला. कारण का तर मी काही गायिका नाहीये. आणि ते बोलण्याचा स्वर तुझा आणि माझा इतका. आणि त्यामुळं गाणं पण मी फक्त ओठ हलवले तरी वाटायचं की मी गाते. खरंच काय काय आपलं ऋणानुबंधांचं नातं आहे हे दोघींचं. ऋणानुबंधांच्या खरंच अक्षरशः अत्तराच्या बाटल्या कशा गंधाली पेटीमध्ये ठेवतो आपण, गंधाली म्हणतो तसं त्या आठवणी एक एक सुवास घेऊन येतात. आणि आज बघ ना किती वर्षांनी आपण भेटतोय. आणि ते सुद्धा बाळ कोल्हटकरांची जन्मशताब्दी. योग सुद्धा बघ ते महत्वाचं आहे की ज्यांच्या नाटकाच्या गाण्यामुळे आपण पहिल्यांदा भेटलो. खरंच क्या